श्रीपादसिंह वल्लभ यांचा अवतार 1320 ते 1350 या काळात झाला. या 13व्या शतकात मोगलाई भारतभर बसू लागली. या दरम्यानच्या कालखंडात भारतात परकीय यवनांची व त्यांच्यासारख्या इतर परकीयांच्या शत्रूंनी हैदोस घातला आणि भारतावर केवळ राजकीयच नव्हे तर धार्मिक वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा जो ब्राह्मणांना आणि स्त्रियांना मुसलमान करून घेण्याचा सापडा चालू होता, त्यामुळे मुसलमानी राजवट स्थिर होत होती. मुसलमानी जुलमी सरदार हिंदू होत होते. मूळचे त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला आणि बाटलेला हा नेहमी जास्त कडवा असतो, आपल्याला माहिती आहे. त्यांनी पुष्कळ जास्त जुलूम केले. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दत्त संप्रदायाचे कार्य आपल्याला पाहावे लागेल. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये म्हणजे 13व्या शतकात 14व्या शतकात 1389 साली श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म झाला. श्रीपादसिंह वल्लभांनी ज्या अंबिकेला वरदान दिले होते की तुला जगद्वंद्व असा पुत्र होईल, त्या वरदाना अनुसरून त्या अंबिकेने देहत्याग केल्यानंतर करंजा नगरीत वाजसेनीय शाखेच्या ब्राह्मण कुळात अंबा भवानी म्हणून जन्म झाला. श्रीपादांनी सांगितल्याप्रमाणे शनी प्रदोष व्रत ही पूर्वजन्मापासून अतिशय श्रद्धेने ती करत आली होती आणि पूर्वजन्माच्या या प्रबल संस्कारामुळे या जन्मी ही ती तेच व्रत मोठ्या श्रद्धेने आचरत होती. योग्यवेळी करंजा नगरीमधील एका तेजस्वी ब्राह्मण कुमाराबरोबर तिचे लग्न झाले. त्याचे नाव होते माधव. तोही मोठा शोभक्त होता. दोन्ही दाम्पत्यांनी शनिप्रदोष हे व्रत एक तपाहून जास्त जोडीने केले. पूर्वजन्माच्या संचिताप्रमाणे शिवादांना फळाला आली आणि त्यांना इसवी सन 1789 साली नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. हे बा अतिशय तेजस्वी आकर्षक असे होते. ते जन्मताच रडले नाही तर ओमकारचा उच्चार केला. त्या लोकांना समजले की हा कोणी कारणिक पुरुष, सिद्ध पुरुष जन्माला आला आहे. या बाळाला 6 वर्ष पूर्ण झाली तरी ओम अजून काही तो तोंडाचा शब्द येत नव्हता. हे बघून मातापित्यांना पुष्कळ दुःख झाले की एवढा कारणिक पुरुष, एवढा सिद्ध पुरुष, एवढा तेजस्वी पुरुष जन्माला येऊन त्याला बोलता सुद्धा येत नाही. त्यांच्या मनात कधी कधी असं येत होते की कारणिक पुरुष, सिद्ध पुरुष जन्माला नसता आला ते चाललं असतं, पण बोलणारा मुलगा जन्माला यायला पाहिजे होता. या मुलाला बोलता यावे म्हणून पुष्कळ व्रत, वैकल्प्य, धागा, दोरा, मंत्र, तंत्र सगळे काही केले, पण काही फरक पडला नाही. मातापित्यांची काळजी बघून काळजी वाढायला लागली व ते चिंताकर दिसू लागले आणि त्यांचे मुखकमळ कोमेजून गेले. ही गोष्ट त्या बाळाच्या लक्षात आली. बाळ ताणक्ष होता आणि त्यांनी एक दिवस जवळच पडलेली लोखंडी पहार हातात घेतली आणि ती सुवर्णमय करून आईला दिली. ज्याला त्याला हात लावी ते सोने होय. हे पण आई वडील आश्चर्यचकित झाले, अचंबित झाले आणि हा प्रसंग त्यांच्या मनाला पेलणारा नव्हता. नंतर बाळाने हाताने खून करून आपली मुंज करावी म्हणजे मी बोलू शकीन हे सांगितले. मग त्या मुकमुलाची आईवडिलांनी अतिशय लाडाने, प्रेमाने आणि वैदिक पद्धतीला साजेल अशा प्रकारे मुंज केली. गायत्री मंत्राची दीक्षा मिळताच याची वाणी एकदम प्रस्फुटित झाली आणि 4 वेदांच्या सुरुवातीच्या मंत्रांनी त्यांनी भिक्षाबळ स्वीकारली. हे पाहून सारी करंजनगरी आश्चर्यचकित झाली आणि त्या बाळाच्या मधुर वाणीने सगळे तृप्त झाले. लगेच त्या बाळाने आईला प्रार्थना केली, उद्देशून म्हणाला की आता आम्हाला आज्ञा द्या, आम्ही तपश्चर्या करण्यासाठी ब्रह्मचारी होऊन गावोगावी भिक्षा मागून विद्याभ्यास करावा असे वाटते. हे पाहून त्याची आई अचंबित झाली. नगर थरारलं. मग आई सावध होऊन म्हणाली, एक तर 16 वर्षांनी तुझा जन्म झाला, तर 6 वर्ष तू काही बोलला नाहीस
आणि आता बोलू लागला आणि लगेच तीर्थयात्रा जाणार. मी कसे काय सहन करू? या मुकवेदना मी कोणाला सांगू? श्री नरहरीने आईला पुष्कळ समजावले. शेवटी पूर्वजन्मीचे स्मरण करून दिले, पुष्कळ उपदेश केला. त्याच्या आईला पूर्वजन्मी स्मरण होतं, त्या जागी श्रीपादसेवरले दिसायला लागले. पण आईची ती माया, वियोगाचे दुःख ती काय सोसवेना. शेवटी म्हणाली, बाळ तू संन्यास घेणार म्हणतोस, असं ब्रह्मचर्य आश्रमातून एकदम संन्यास आश्रमात कसा काय जाणार? हे याच्या प्रथेला संमत होईल का? शास्त्राला संमत होईल का? मग त्याने आईला समजावलं, या क्रममार्गाने सर्वांना जाण्याची गरज नसते. ते सामर्थ्यवान असतात, त्यांना या गोष्टी बाधक होत नाहीत. माईची पुष्कळ समजूत काढली, पुष्कळ उपदेश केला. मग शेवटी मान्य केलं की मी 1 वर्ष राहीन, 1 वर्ष घराबाहेर काही पडणार नाही. करंजे नगरीच्या 1 वर्षाच्या वास्तवात बाळाचा अपूर्व लीलानेचा पैलू लोकांच्या निदर्शनास येऊ लागले. यांना हा अपूर्व आविष्कार पाहून लोक भावुक होत होते, हास्यचकित होत होते. मग देशोदेशीच्या जिज्ञासू विज्ञानांचा मेळावा करंजे नगरीत पाटासारखा वाहू लागला. अशा रीतीने 1 वर्षाचा काळ निघून गेल्यावर त्याच्या आईला 2 जुळे पुत्र झाले आणि मग मात्र बाळाने तीर्थयात्रा जाण्यासाठी बाहेर पडण्याचा निश्चय केला. मग आईचा अतिशय प्रेमाने निरोप घेऊन वयवर्षे 7 बाळ नरहरी करंजे नगरीतून बद्रीवनात जाण्यासाठी निघाला. श्री स्वामी समर्थ.